नमस्कार मंडळी, वजन कमी करण्याबद्दलचा माझा अनुभव आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। साधारणतः 2 महिन्यांपूर्वी मी असं ठरवलं होतं की थोडंसं एक्सरसाइज करायची, थोडंसं वॉकिंग करायचं आणि चहा पूर्णपणे बंद करायचा, कारण की वजन कमी करायचं आहे। खूप काही वजन कमी करायचं नाही आहे, फक्त त्या वजनाचा आपल्याला काही त्रास व्हायला नको, गुडघे वगैरे दुखायला नको इन फ्युचर। त्यासाठी मला थोडंसं वेट लॉस करायचं होतं आणि मी हे सगळं ठरवलं होतं। तर बरेचदा आपण ऐकतो की चहा बंद करा, चहा बंद करा असं सांगितलं जातं, पण ते आपण खूपच लाईटली घेतो। तर आता 2 महिन्यांपूर्वी मी हे पथ्य सुरू केलं, हे सगळं सुरू केलं। त्याच्यातलं माझं एक्सरसाइज जे आहे ना ते कंटिन्यू झालं नाही, त्यानंतर वॉकिंग पण कंटिन्यू झालं नाही, पण चहा मात्र मी फक्त बंद केला होता। वॉकिंग वगैरे आणि एक्सरसाइज वाटतं 10-1 दिवस मी केलं असेल, पण त्यानंतर ते कंटिन्यू केलं नाही। पण चहा पूर्णपणे मी बंद केला आणि मला त्याचा जो रिझल्ट आहे ना तो इतका छान दिसून आला। आपण खूप लाईटली घेतो की सगळे म्हणतात चहा बंद कर, आपल्याला वाटतं एवढ्याच्या चहाने काय होणार आहे, पण खरंच चहामुळे आपलं जे वजन आहे ना खूप वाढतं। आणि मला असं पण नाही आहे की एकदम चहाची तलप होते, अजिबात चहाशिवाय जमत नाही असं काही नाही, पण एक रुटीन आहे का सकाळी उठलं की आपलं चहा बिस्किट वगैरे खायचं किंवा नाश्ता काय केलं की त्याच्यासोबत चहा घ्यायचा असं होतं। चहा मला आवडतोच आहे, हवाच आहे असं अजिबात नव्हतं। त्यामुळे मला ते इतकं अवघड गेलं नाही चहा बंद करण्यासाठी, काही मला वाटलं नाही। आता ज्यांना अगदीच चहाशिवाय जमत नाही त्यांना थोडंसं अवघड होईल, पण ट्रस्ट मी की इतका छान रिझल्ट आहे फक्त चहा बंद केल्याने। कारण बघा, सकाळ संध्याकाळ आपण चहा घेतो, 1-1 चमचा आपल्या पोटामध्ये साखर जाते आणि बाकी तुम्ही इतर गोड कधी खाता, म्हणजे मी तर कधीतरीच खाते। कधीतरी आपण शिरा बनवला, कधीतरी एखादा गुलाबजामुन खाल्ला वगैरे असं, म्हणजे ते आपण कधीतरी करतो। पण हे जे कंटिन्यू सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा साखर जी आपल्या पोटात जाते चहामधून, ती कंटिन्यूअस असते, दररोज तुमचे 2 चमचे जातेच जाते पोटात। त्यामुळे आपण चहा पहिला बंद केला पाहिजे। तर मी तसंच केलं आणि आता आमच्या सोसायटीची पूजा होती काल, तर मला सगळेजण म्हणजे असं विचारत होते की काय केलं, डाएट करतेस का, बारीक दिसतेस वगैरे असं। तर तो रिझल्ट म्हणजे मला दिसण्यापेक्षा मला समोरून लोकांनी विचारल्यानंतर मला रिअलाईज झालं। पण मागे एकदा देखील मी असं महिनाभर चहा बंद केला होता ना, तेव्हा पण मला असं लोकांनी विचारलं होतं, म्हणजे तो फरक जाणवत होता। तर चहाचं कसं होतं, मला फक्त थंडी वगैरे असेल किंवा पाऊस असेल तर कधीतरीच असं वाटतं की चहा पिऊया, नाही तर रोज असं हवाच आहे, प्यायला हवा असं अजिबात नाही। त्यामुळे बाकी काही करा ना किंवा नका करू, पण चहा फक्त तुम्ही कंट्रोल केलात ना तरी वजन खूप तुमचं कमी होण्यात मदत होईल। आता जसं म्हटलं मी, मला चहाची एवढी तलप होत नाही म्हणून मला ते इझी गेलं, पण ज्यांना चहाशिवाय जमत नाही त्यांच्यासाठी एक सांगते की जर तुम्हाला असं वाटलं ना की आता चहा प्यायचाच आहे, खूप इच्छा होते, तर गरम दूध करून प्या। एकदा गरम गरम काही पिलं आपण की त्याने देखील बरं वाटतं। मी तर तसंच करते, संध्याकाळी खाली जाताना गार्डनमध्ये वगैरे मला कधी वाटलं तर मी गरम दूध करून घेते आणि तेच घेऊन मग मी जाते खाली। तर तुम्ही पण बघा, नक्की ट्राय करा। आपण असं म्हणतो की काय नाही, हे तर काय सांगतात असं, एवढं नाही काय होणार आहे असं, पण चहा बंद केल्याने खरंच खूप छान रिझल्ट येतो। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।